काल प्रवासामध्ये असताना एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो, तेव्हा मेन्यू कार्ड बघितलं. त्यामध्ये मँगो शेकची किंमत बघितली, 150 रुपयांना एक ग्लास अशी होती. महागडे हॉटेल्स, कॅफे त्यामध्ये मिळणारा 150 ते 200 रुपये किमतीचा मँगो मिल्कशेक आज आपण घरीच करणार आहोत. आणि हॉटेल्समध्ये काय असं सिक्रेट वापरतात ज्यामुळे हा एकदम रिच क्रीमी होतो तेही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी थंडगार असं दूध घेतले, मोठे 2 ग्लास भरून. 1 वाटीभर आंब्याचे असे चिरून तुकडे घेतलेत. मोठे 4 ते 5 चमचे साखर, बर्फाचे तुकडेही घेतलेले आहेत 3 ते 4. आणि आवडीनुसार काजू बदाम घ्यायचे. इथं टुटी फ्रुटी घ्यायची असेल तरीही चालणार आहे. तर सगळ्यात आधी एका मिक्सर जारमध्ये हे थंड दूध घालूयात. आणि दूध शक्यतो साई सकट आहे असंच घ्यायचं, त्यामुळे याला छान अशी क्रीमी टेस्ट येते. आता यामध्ये हे आंब्याचे तुकडे घालायचे. हापूस किंवा केशर आंबा कोणताही घेतला तरी चालणार आहे, त्यामुळे आपल्या या शेकला खूप छान अशी चव येते. आता ही सगळी साखर घालायची. त्यानंतर याच्यामध्ये हे बर्फाचे तुकडे घालायचे. जर अगदीच नसतील ना तुमच्याकडं तर नाही घातले तरीही चालतील, कारण मिल्कशेक बनवण्यासाठी दूध घेताना ते एकदम चिल्ड असंच घ्यायचं असतं. मिक्सरला हे सगळं 1-2-3 मिनिटांपर्यंत फिरवून घ्यायचं, जेणेकरून एकदम स्मूथ असा याचा शेक तयार होईल. बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या या आंबा मिल्कशेकला. आता याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम घालायची आहे. आणि कॅफेमध्ये किंवा महागड्या हॉटेल्समध्ये रिच क्रीमी टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये आईस्क्रीमच घालतात. तर 2 मोठे चमचे किंवा 2 स्कूप इतकं व्हॅनिला आईस्क्रीम याच्यामध्ये घातलं आणि परत एकदा हे मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचे. तर शक्यतो इथे व्हॅनिला आईस्क्रीमच वापरायचं, कारण याच्यामध्ये आपण ओरिजिनल आंबा घातलेला आहे. जर इथं आंबा आईस्क्रीमच जर वापरलं तर मग त्याचा जास्त असा आंब्याचा फ्लेवर येईल आणि तेवढी रिच टेस्ट येणार नाही, म्हणून व्हॅनिला आईस्क्रीमच वापरायचं. इथं फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये परफेक्ट कॅफे स्टाईल असा आपला हा मँगो मिल्कशेक तयार होतो. ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आणि त्यानंतर आवडीनुसार आंब्याचे तुकडे, ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी घालून हा प्यायला घ्यायचा. बाहेर कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळतो ना, अगदी त्याच चवीचा हा तयार होतो. एकदम रिच, क्रीमी आणि डेलिशियस असा. तुम्हीही नक्कीच बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आपल्या या आंबा स्पेशल सिरीजमधील या आधीचे 8 एपिसोड जर तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या, कारण सगळीकडेच आता आंबे पिकलेत, स्वस्त झालेले आहेत. त्यामुळे आंब्याचे जर वेगवेगळे पदार्थ करायचे विचारात असाल तर आपली आंबा स्पेशल सिरीज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. आणि आपल्या शेवटच्या म्हणजेच 10व्या एपिसोडमध्ये एकदम नवीन आणि युनिक अशी रेसिपी घेऊन येणार आहोत. ती पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया त्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.